प्रश्न, मागून चालताना पाहिल्यावर आपला थोडा टाईट का होतो? उत्तर, शरीरात अचानक ताण निर्माण होतो. लक्ष त्या हालचालीकडे जातं. नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून असे होते. कधी कधी उत्सुकता किंवा फोकस वाढल्यामुळेही असे जाणवते. प्रश्न, जाड असलेली सोबत खूप वेळा केली तरी ती थकत का नाही? उत्तर, तिची ताकद आणि सहनशक्ती जास्त असते. ती जास्त वेळ टिकू शकते, म्हणून ती लवकर थकत नाही. नियमित सवय आणि सरावामुळेही फरक पडतो. प्रश्न, कोवळी असलेली सोबत करायला मजा का येते? उत्तर, ती मऊ आणि फ्रेश असते. अनुभव हलका आणि सुखद वाटतो, म्हणून जास्त आवडते. नवीनपणा असल्यामुळेही आकर्षण वाटते. प्रश्न, नवीन जवानीत आलेली लवकर का तयार होते? उत्तर, शरीरात बदल जलद होतात. ऊर्जा आणि उत्साह जास्त असतो, म्हणून ती लवकर तयार होते. नवीन अनुभवांची उत्सुकता देखील कारणीभूत असते. प्रश्न, कधी कधी दोन जणांसोबत ती का करून घेते? उत्तर, जास्त मदत किंवा सपोर्ट मिळतो. काम लवकर पूर्ण होते. दोघांसोबत करणे सोयीचे पडते. परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो. प्रश्न, कधी कधी करून झाल्यावर सुद्धा तिचा मन भरत नाही. उत्तर, अजून समाधान मिळालेले नसते. आणखी वेळ किंवा प्रयत्न हवा असतो, म्हणून पुन्हा करायची इच्छा होते. मनाची स्थितीही यावर परिणाम करते. प्रश्न, ती कधी आतली वस्त्र घालायची साफ बंद करून टाकते? उत्तर, तिला मोकळेपणा हवा असतो. आरामासाठी ती तसे करते. कधी कधी सवयीमुळेही असे होते. हवामान आणि सोयीसाठीही निर्णय घेतला जातो. प्रश्न, करताना खालील भाग का स्वच्छ करायला लावते? उत्तर, हा प्रश्न भ्रामक आणि दुहेरी अर्थाचा असू शकतो. स्वच्छता आणि हायजीन राखण्यासाठी असे केले जाते. आराम आणि सुरक्षिततेसाठीही हे महत्त्वाचे असते. विचारपूर्वक पाहिल्यास यामागे साधा अर्थ असतो. प्रश्न, किती वेळेपर्यंत सहवास केल्यास संतुष्टी प्राप्त होते? उत्तर, संतुष्टी ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. निश्चित वेळ ठरलेली नसते. भावनिक आणि मानसिक कनेक्शन अधिक महत्त्वाचे असते. परस्पर समजूत आणि आराम यातूनच समाधान मिळते. प्रश्न, कोणत्या प्रकारे जवळीक ठेवल्यास अधिक आनंद मिळतो? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. एकमेकांचा आदर आणि संवाद महत्त्वाचा असतो. आरामदायी वातावरण महत्त्वाचे ठरते. परस्पर संमतीतूनच खरा आनंद मिळतो. प्रश्न, कोणत्या स्त्रियांच्या अंगावरील शेंडा काळा असतो? उत्तर, हा प्रश्न शब्दांमधील खेळावर आधारित आहे. थेट अर्थ नसतो. साध्या उदाहरणाशी याचा संबंध असू शकतो. विचार केल्यास योग्य अर्थ समजतो. प्रश्न, बायकोला एका आठवड्यात किती वेळेस करणे आवश्यक आहे? उत्तर, यासाठी कोणतीही ठरलेली संख्या नसते. प्रत्येक नात्याच्या गरजा वेगळ्या असतात. संवाद आणि समज महत्त्वाची असते. आनंद आणि संमती यावर सर्व अवलंबून असते. प्रश्न, पूर्ण उत्तेजित होण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: हे व्यक्तीनुसार बदलते. मनाची स्थिती आणि वातावरण महत्त्वाचे असते. कोणताही ठराविक वेळ नसतो. आराम आणि नैसर्गिक प्रक्रिया महत्त्वाची असते. प्रश्न: बाहेरच्या सोबत ती कधी करून घेते? उत्तर: हा प्रश्न दिशाभूल करणारा आहे. यामागे वेगळा साधा अर्थ लपलेला असतो. परिस्थिती आणि सवयीशी याचा संबंध असतो. शांतपणे विचार केल्यास योग्य उत्तर सापडते.